राजकारणात कायम चर्चेत असलेलं कुटुंब म्हणजे बारामतीचं शरद पवार कुटुंब. आणि आता हेच कुटुंब एकत्र आलंय ते एका खास आणि गोड क्षणासाठी. होय, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा आज पार पडला आणि तोही मोठ्या थाटामाटात. पुण्याजवळच्या गोठावडे गावामध्ये हा साखरपुडा समारंभ पार पडला. अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर हा साखरपुडा समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. जय पवार यांचं लग्न साताऱ्यातील फलटणचे सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत पार पडणार आहे. दरम्यान या समारंभासाठी स्वतः अजित पवार यांचे काका शरद पवार हे हजेरी लावणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र अजित पवार यांचे काका शरद पवार आणि काकू प्रतिभा पवार यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली. अजितदादांनी स्वतः गेटवर जाऊन आपले काका शरद पवार आणि काकू प्रतिभाताईंचं स्वागत केलं. सर्वांना पुनश्च एकदा विनंती करते की आपण सर्वांनी कृपया बसून घ्यावं. आपण सर्व स्थानापन्न झाल्यानंतर लगेचच वधू आणि वर या दोघांचंही आगमन होणार आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया बसून घ्यावं. अरे बसून घ्या ना बाबा, सगळ्यांनी बसून घ्या. आजच्या कार्यक्रमामध्ये या सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी भावी सुनेला हळद कुंकू लावून भेट वस्तू देत तिचं पवार कुटुंबात स्वागत केलं. ओडस्मादित्या रुद्रा वसवाहा समिंधताम्. त्यानंतर जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी सर्वांचेच आशीर्वादही घेतले. स्वतः शरद पवार आणि प्रतिभाताई यांनी देखील आशीर्वाद दिल्याचं पाहायला मिळालं. राजकारणाच्या वादळात नेहमीच केंद्रस्थानी असणारं पवार कुटुंब, पण याच दिवशी या फार्म हाऊसवर कोणताही पक्ष नव्हता, कोणतीही स्पर्धा नव्हती. फक्त माणसं होती, आपुलकी होती आणि एका नव्या सुरुवातीचा गोड क्षण होता. या गोड क्षणाविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर मटाचं फेसबुक पेज लाईक करा आणि युट्यूबवर पाहत असाल तर मटाचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मटाच्या युट्यूब चॅनलवर पाहत राहा.